नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी विषय हिंदी आहे बघा, द्वितीय सत्र परीक्षा. तर चला हे पेपर बघणार आहोत आपण. उत्तरपत्रिका आहे, तर आपण ही पूर्ण सोडवलेली उत्तरपत्रिका बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतीय कीजिए. बघा, हा परिच्छेद आलेला आहे आणि त्याखाली तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. त्यातील पहिला प्रश्न बघा, आकृती पूर्ण कीजिए. विनोबाजी ने इन वृत्त का पालन किया. बघा उत्तर आहे तिथं. त्यातील दुसरा बघा, उचित जोड्या बनाए. तर बघा उत्तर दिलेलं आहे, जोड्या लावून तुम्हाला दाखवलेल्या आहेत. बघा, पहिल्याला दुसरं, दुसऱ्याला पहिलं, तिसऱ्याला चौथं आणि चौथ्याला तिसरं. तर बघा तिसरा प्रश्न, त्यातला प्रश्न 1 मधला तिसरा प्रश्नों के उत्तर लिखिए. पहिला बघा, विनोबाजी के मन में क्या विचार आता था. उत्तर दिलेला आहे. बघा, क्या ईश्वर उनसे कोई सेवा लेगा, ये विनोबाजी के मन में विचार आता था. दूसरा बघा, विनोबाजी कौन सा कपड़ा इस्तेमाल करते थे. बघा उत्तर दिलेला आहे. त्यातील चौथा बघा, स्वस्थ और शरीर स्वस्थ मन का वास होता है, इस विषय पर सहमत लिखे. बघा उत्तर दिलेलं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर बघा, त्यातील निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर बघा, बाबूराम गोपाल तो यह आणि षड्यंत्र नजर आता था, हा पठित गद्यांश आहे. आणि त्यातील पहिलं बघा, सांजाल पूर्ण कीजिए. श्रीमती की विशेषता आहे. बघा उत्तर दिलेलं आहे. आणि त्यातील दुसरा बघा, घटना के अनुसार उचित क्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए. तर पहिलं बघा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं त्याचा क्रम दिलेला आहे. बघा उत्तर दिलेलं आहे. तर बघा उत्तर त्याचं पहिल्यांदा दुसरं आहे, परंतु दुसऱ्यांदा तिसरं आहे आणि तिसऱ्याला पहिलं आहे आणि चौथ्यांदा चौथा आहे. तर बघा त्यातील तिसरा बघा, श्रीमती के नौकरों के बारे में विचार. बघा, झूठे गलीचे और लंपट चार मानवता की श्रेष्ठ धर्म है, इस विषय पर अपने विचार लिखे. बघा उत्तर दिलेलं आहे तिथं. सर्व पूर्ण उत्तर आहे, तुम्ही वाचा. तर चला आपण पुढील प्रश्न बघूया. त्यातील ई बघा, निम्नलिखित अपठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा, फेरी वाले तरह तरह की चीजें हमारे लिए बहुत उपयोगी, हा अपठित परिच्छेद आहे आणि त्यानुसार तुम्हाला खालील प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, 1 सांजाल पूर्ण कीजिए. फेरी वालों से बेचने वाले चीजों के नाम लिखिए. बघा उत्तर दिलेलं आहे. आणि त्यातील दुसरा प्रश्न बघा, लोगों से ठगने वाले फेरी वाले, इस विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखे. बघा उत्तर दिलेलं आहे. त्यातील प्रश्न दुसरा बघा, निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा कविता आहे, मैल हटाने से पहले झिलमिलता इंदू हूँ. बघा ही कविता आहे, कवितेमधला दिलेला आहे. तर त्यानुसार आपण खालील उत्तरे सोडवायची आहेत. बघा, तुम्हाला जर ही कविता पाहिजे असेल तर तुम्ही पुस्तकामध्ये बघा आणि नंतर बघा उत्तरे. त्यातील पहिलं बघा, आकृती पूर्ण कीजिए. प्राकृतिक जलस्रोत बघा, हिमानी, झील, झरना, नदी. त्यातील दुसरं बघा, आकृती पूर्ण कीजिए. 1 बघा, रण बाकुरे यहाँ होते हैं शहीद. आणि दुसरं बघा, जब तोपे गरजती है धमाके. तर त्यातील तिसरा बघा प्रश्न दुसरा मधील तिसरा, उपरयुक्त कविता की किन्हीं 4 पंक्तियों का भावार्थ लिखिए. बघा उत्तर आहे. आणि त्यातील खालील बघा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियाँ
कीजिए. बघा उत्तर बघून झालेलं असेल तर आपण खालील प्रश्न बघूया. तर बघा परत कविता आहे, जिसकी ऊंची उडान होती है, जिंदगी धूपदान होती है. ही कवितेचा आलेला आहे, पद्यांश आलेला आहे. तर त्यानुसार खालील प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. बघा एक, किसको भारी थकान होती है. बघा उत्तर जिसकी ऊंची उड़ान होती है. 2 बघा किसकी आँख जुबान होती है. उत्तर जो बोलता कम और देखता ज़्यादा है. 2 बघा कथनों के सामने सत्य असत्य लिखिए, म्हणजे सत्य असत्य लिहायचं आहे. बघा 1 बोलता कम जो देखता ज़्यादा, आँख उसकी जुबान होती है. उत्तर बघा सत्य आहे. 2 बघा 1 बहरे को एक गूंगा देव जिंदगी ओ बयान होती है. उत्तर बघा सत्य. 3 बघा कविता की अंतिम 4 पंक्तियों का भावार्थ लिखिए. बघा उत्तर लिहिलेलं आहे. आणि त्यातील प्रश्न 3 अ बघा निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. कैसे हट पकड़ लिया था पीयूष ने. आणि शेवट बघा त्याचा आहे, स्कूल से घर आकर मैं घर लूंगा, सारा घर हंस पड़ा. त्यातील पहिला प्रश्न बघा आकृती पूर्ण कीजिए. पीयूष के परिवार के सदस्य बघा पीयूष की दादी, पीयूष के पापा आणि पीयूष की मम्मी. त्यातील 2 बघा एक वाक्य में उत्तर लिखिए. 1 पीयूष तविशा और शैलेश के साथ कहाँ गया था. उत्तर दिलेलं आहे बघा. आणि त्यातील 2 प्रश्न तोते का पिंजरा कहाँ लटका रखा था. बघा नीम के पेड़ के डाल पर. आणि 3 बघा समानार्थी शब्द लिहायचे आहेत. 1 हट म्हणजे जिद आग्रह, आणि 2 बहलाना याने प्रसन्न करना. त्यातील 4 बघा पालतू प्राणियों के लिए आप क्या करते हैं. इस विषय पर 6 से 8 पंक्तियों में लिखो. बघा उत्तर दिलेलं आहे. आणि त्यातील आ बघा निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा कितनी सुंदरता बिखरी, रुक रुक गाती वन प्रिय कोयल. त्यातील बघा पहिला सांजल पूर्ण कीजिए. तर बघा कविता में आए प्राकृतिक सौंदर्य के घटक. बघा उत्तर दिलेलं आहे इथं. आणि त्यातील 2 बघा पर्वतों में प्राकृतिक सुषमा विषय पर 6 से 8 पंक्तियों में अपने विचार लिखिए. बघा उत्तर दिलेलं आहे इथं, सर्व उत्तर आहे. प्रश्न 4 बघा सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 1 अधोरेखित शब्द का शब्दभेद लिखिए. मैं स्वयं अच्छी हिंदी नहीं मानता. बघा उत्तर दिलेलं आहे. त्यातील 2 बघा निम्नलिखित अवयव का वाक्य में प्रयोग कीजिए. पहिला आहे हमेशा आणि 2 आहे के नीचे. बघा दोन्हीची वाक्य लिहिलेली आहेत. आणि त्यातील 3 बघा कृतियाँ पूर्ण कीजिए. बघा क्रिया संधी विच्छेद आणि संधिभेद ही तुम्हाला लिहायचं आहे शोधून. बघा पहिला आहे वनौषधी आणि 2 हिमालय. बघा संधी विच्छेद केलेला आहे. आणि संधिभेद बघा पहिलं स्वर संधी आणि 2 पण स्वर संधी आहे. त्यातील 4 बघा निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर मूल रूप लिखिए. बघा करेंगेचं करना. बघा वाक्य काय आहे, हम रोजाना घूमने जाया करेंगे. तर करेंगेचं करना. त्यातील 2 बघा क्या तुम इस पर्वत पर चढ़ सकोगी. तर बघा सकोगीचं सकना. 5 बघा निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. बघा प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक लिहिलेला आहे. सुनना, सुनाना, सुनवाना, देना, दिलाना, दिलवाना. प्रश्न त्यातील 6 बघा 4थ्यातला निम्नलिखित मुहावरों का अर्थ वाक्य में लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. 1 बघा आंखें खुलना, सच्चाई का पता लगाना. वाक्य दिलेलं आहे बघा वाचा. आणि 2 बघा गले का हार प्यार होना. बघा वाक्य दिलेलं आहे वाचा तुम्ही. तर त्यातील 7वा प्रश्न बघा रचना के आधार पर वाक्य का प्रकार पहचानिए. 1 बघा घर में श्रीमंती की हुकूमत थी. बघा सरळ वाक्य आहे हे.
तर बघा त्यातील 8वा उचित विरामचिन्ह का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. बघा विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य लिहिलेलं आहे. अरे तू कहाँ था इतने दिन. बघा आणि त्यातील 9वं बघा निम्नलिखित वाक्य का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. बघा एक दुर्घटना हायवे पर हुई थी. बघा पूर्ण भूतकाळ उत्तर लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा. आणि त्यातील दुसरं बघा मोनू का खाना पिना छूट गया. सामान्य भविष्यकाळ करायचा आहे. बघा उत्तर दिलेलं आहे. आणि 10वा बघा त्यातील निम्नलिखित वाक्यों की दी गई रचनानुसार परिवर्तन कीजिए. बघा सब तुमसे मिलने को उत्सुक है. बघा निषेधार्थ वाक्य करायचं आहे. बघा सब तुमसे मिलने उत्सुक नहीं है. त्यातील दुसरं बघा मोबाईल की घंटी बज रही थी. प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे. क्या मोबाईल की घंटी बज रही थी असं प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे. तर त्यातील 11वा बघा प्रश्न निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए. एक बघा झाकी देखने वालों की ताताबंदी थी. बघा शुद्ध करून लिहिलेलं आहे वाक्य. बघा कसं ते वाचा. आणि दुसरं बघा वह आखिर दिन शुभा पोहोचा. बघा वाक्य शुद्ध करून लिहिलेलं आहे. आणि त्याखालील आपण प्रश्न बघूया. 5वा सूचना के अनुसार लेखन कीजिए. बघा पत्रलेखन आहे. त्यातील एक बघा विशाल वैशाली पाटील 17 शिवनेरी नगर जळगाव से व्यवस्थापक सोनाली औषधालय सावरकर चौक नाशिक 922 101 को पत्र लिखकर औषधीय की मंगवाती है. तर बघा हे पत्रलेखन आहे. त्यातील दुसरा बघा गद्य आकलन प्रश्न निर्मिती. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक शब्द में या एक वाक्य में हो. तर बघा तो परिच्छेद आलेला आहे. तिथे त्याची सुरुवात आणि शेवट फक्त लिहिलेले आहे. तर त्यातील बघा प्रश्न 4 करून तयार दाखवलेले आहेत. बघा आणि त्याखालील बघा वृत्तांत लेखन लिहायचं आहे. नूतन विद्यालय पुणे में मनाए गए शिक्षक दिन का वृत्तांत लिखिए. बघा तर बघा उत्तर लिहिलेलं आहे. नूतन विद्यालय में शिक्षक दिन का शानदार समारोह कार्यालय प्रतिनिधि द्वारा. बघा नूतन विद्यालय पुणे 5 सितंबर 2025. तर बघा ह्या सर्व वृत्तांत लेखन लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर बघा त्याखालील प्रश्न आहे कहाणी लेखन. निम्नलिखित मुद्दों के आधार पर तुम्हाला हे वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन लिहायचं आहे. त्यामधील दोन्ही पण लिहिलेलं आहे. बघा आपण कहाणी लेखन आहे. आता एक सेठ बीमार होना, किसी इलाज से ठीक न होना, एक साधु का आना, रोज नदी के किनारे तक आने जाने की बात कहना, सेठ का अच्छा हो जाना. तर बघा आपण याची कहाणी बघूया, म्हणजेच गोष्ट बघूया. तर बघा शीर्षक दिलेलं आहे स्वस्थ ही धन है. तर बघा कहाणी आहे आणि त्याची सीख बघा प्रकृति में हर समस्या का समाधान है, हमें हमेशा आशावादी रहना चाहिए. यातील दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. त्यातील दुसरं बघा विज्ञापन लेखन आहे, म्हणजे जाहिरात लेखन आहे. निम्नलिखित जानकारी के आधार पर विज्ञापन लेखन तयार कीजिए. तर बघा शालेय गणेशाची जाहिरात आहे, हिंदीमध्ये आहे. तर बघा अपना गणेश भंडार. बघा अशी जाहिरात लेखन आहे. त्यातील ई प्रश्न बघा निबंध लेखन. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में लिखिए निबंध. तर बघा एक पहिला आहे अस्पताल में 1 घंटा, दुसरा पुस्तक की आत्मकथा आणि तिसरा आहे मेरा प्रिय खेल. बघा यामधील दुसरा आपण लिहिलेला आहे पुस्तक की आत्मकथा. तुम्ही जरूर वाचून काढा. तर बघा विद्यार्थ्यांनो असा आपण आता 9वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा आपण हिंदी या विषयाचा
आपण पेपर बघितलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.